मला माहिती आहे या व्लॉगला ना थोडासा लेट झालाय, कारण हा व्लॉग आहे होळी दिवशीचा, पण मला तो काय त्या दिवशी अपलोड करणं झालं नाही. म्हटलं ठीक आहे आज अपलोड करूया. मग सकाळ सकाळी मस्त आंघोळ करून मी गेले होते रांगोळी काढायला, कारण आधी मध्ये तर कधी आम्ही रांगोळी काढत नाही. म्हटलं सणासुदीला छान अशी दारात रांगोळी काढूया. छान म्हणजे साधी सिंपल काढली होती, कलरफुल अशी. त्याच्यानंतर मग वरती आल्यानंतर आमच्या परीला बनवायचं होतं हे पिचकारी. म्हणजे लहानपणी तर आम्ही पिचकारीच बोलत होतो, प्रत्येकाकडे गन बंदूक असं बोलतात, पण आम्ही ना पिचकारीच बोलत होतो. आणि आमच्या लेकरांकडे ना पिचकारी किंवा गन बंदूक वगैरे नाहीये, असं नाहीये बरं का. 5-6 बंदुकी आहेत, पण लेकरांचं कसं असतं ना, बगल ते पाहिजे असतं. तर म्हटलं चला बनवून बघूया, कारण मला पण खूप आवडली होती ही ट्रिक. ट्राय करूया म्हटलं, छान झालं तर मस्तच आहे. मग मी नाही ते बॉटलच्या झाकणाला एक होल पाडलं होतं आणि त्याच्यामध्ये ना रिकामा पेन भरला होता आणि झालं बघा. मस्त अशी पिचकारी आपली रेडी झाली होती. कलर तर मस्त छान उडत होते, पण आमच्या परीला कलर नव्हतं तर पाणी उडवायचं होतं. मग तिने पाणी भरलं आणि मस्त खेळत बसली. म्हणजे धुलिवंदनच्या आदल्या दिवशी तिचं खेळायचं चालू झालं होतं. मग संध्याकाळी आई आणि ताई मस्त स्वयंपाक करत होते. आणि आज ना पुरी भाजीचा बेत होता, कारण पोळ्या खाऊन खाऊन एवढा कंटाळा आलाय ना, त्याच्यामुळे म्हटलं नको पोळ्या, मस्त पुरी आणि पनीरची भाजी बनवूया. आणि हे माझं बाळ निघालं होतं खाली होळी बघायला. म्हणजे आमच्याकडे ना सहसा होळी सेलिब्रेट करत नाहीत, पण शेजारच्या ताई वगैरे सगळेजण बोलवतात या या या. मग प्रत्येकाचं मन नाराज करणं आपल्याला तर बरोबर नाही वाटत, त्याच्यामुळे मग आम्ही पण गेलो होतो. आणि या सगळ्या गोष्टींना मी लहानपणापासून बघत आले, पण माझ्या सासरी हे सगळं करत नाहीत. पण ठीक आहे, मी रिक्वेस्ट केल्यानंतर माझ्या सासूबाई पण आमच्या सोबत आल्या होत्या. मग जाऊबाईने ना होळीची पूजा केली होती आणि मस्त त्याला फेरे मारून घेतले होते. आता ते फेरे का मारतात ते काय मला माहिती नाही. मग होळीची पूजा वगैरे तर झाली, तर मस्त ना व्हिडिओ फोटोशूट वगैरे आमचं चालू झालं. आणि खास करून ना मी त्यासाठीच मस्त रेडी झाले होते, म्हणजे फोटोज व्हिडिओज आणि माझा एक ना व्लॉग पण होईल, त्याच्यामुळे मस्त रेडी झालो होतो. आणि माझे फोटोग्राफर बघितले का, माझे आहेत फोटोग्राफर, म्हणजे मला पाहिजे तेवढे आणि पाहिजे तितके फोटो काढतात. म्हणजे त्या फोटोला ना लिमिटच नाही, एवढे फोटो काढतात. त्याच्यानंतर जाऊबाई सोबत एक छान असा व्हिडिओ शूट केला, कारण छान असा आम्ही मेकअप केला होता साधा सिंपल. त्याच्यानंतर लगेच साडी चेंज केली, कारण गरमी खूप व्हायला लागली आहे. आणि खऱ्या अर्थाने होळी दिवशी पासून ना उन्हाळा चालू होतो, म्हणजे एवढा उन्हाळा की खूप गरम होतं. त्याच्यानंतर मग साडी तर चेंज केली होती, मग ज्वेलरी वगैरे सगळं काढून ठेवलं. आणि ती ज्वेलरी ना लगेच तिच्या जागी नेऊन ठेवली, कारण ज्वेलरी तुटली वगैरे ना तर परत मलाच वाईट वाटतं, त्याच्यामुळे ती अगोदरच सेफली ठेवून द्यायची. त्याच्यानंतर आले होते मी इथे भांडी घासायला, कारण जाऊबाईने आणि आईने ना मस्त स्वयंपाक केला होता. मग आपलं पण काहीतरी काम आहे, त्याच्यामुळे मस्त अशी भांडी घासायला आले होते. आणि जाऊबाई सोबत ना गप्पा मारत मारत माझे भांडी घासायचं चाललं होतं, कारण गप्पा मारत मारत काम कधी झालं ना ते पण समजत नाही. आणि मग जेवायला बसले. पनीरची भाजी पुरी मस्त बनवली होती. म्हणजे पनीरची भाजी ना थोडीशी पातळ झाली होती, पण ठीक आहे, ते पनीर आहे मला खूप आवडतं, त्याच्यामुळे मस्त असं मी तर पोटभर जेवण केलं. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.